तेरमध्ये वैद्यकीय प्रवेश मिळवलेला 9 विद्यार्थ्यांचा सत्कार। अर्चनाताई पाटील यांच्या वतीने प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर। गावातील शैक्षणिक परंपरेला प्रेरणादायी ठरणारा उपक्रम म्हणून तेर येथील वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरलेल्या 9 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सौ अर्चनाताई राणा जगजितसिंग पाटील यांच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात प्रत्येक विद्यार्थ्याला 1 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री इंद्रजित कोळपे यांनी केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन देवकते, प्रा. सोमनाथ लांडगे, गोरोबा पाडुळे, सौ माधवी लकडे, बेद्रे सर, श्रीमंत फंड, नवनाथ नायकवाडी, नवनाथ पसारे, सुधाकर फासे, काका माळी, सौ बनसोडे मॅडम, रमेश लकडे, नानासाहेब बीटे आणि सोमनाथ फासे आदी मान्यवर उपस्थित होते। गावातील असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। सत्कार मूर्तींमध्ये वैष्णवी काकासाहेब देवकते, श्रुती गोरोबा सुतार, ओंकार राजेंद्र धुमाळ, वैष्णव दत्ता बनसोडे, प्रणाली बबन कोकरे, आकाश अभिमान कोकरे, मयूर जितेंद्र दीक्षित, आरती नानासाहेब बीटे आणि श्वेता अभिमान राऊत या विद्यार्थ्यांचा समावेश होता। या कार्यक्रमाच्या शेवटी बालाजी पांढरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून तेर गावाने शिक्षण क्षेत्रात आणखी एक आदर्श निर्माण केला। SR24 न्यूज करिता विजयकुमार कानडे, धाराशिव। तुम्ही तेरवासीय एवढे प्रयत्न करा की आपल्या तेरमधून वर्षाला 50 डॉक्टर व्हावेत आणि जरी 50 झाले तरी मी प्रत्येकाला 1 लाख देणार, म्हणजे 50 लाख द्यायला सुद्धा वहिनी मागे बघणार नाही। म्हणजे विचार करा तेर बद्दल, आपल्या गावाबद्दल त्यांची भावना कशा पद्धतीची आहे। वहिनी साहेब, तुम्हाला मी शब्द देतो, तुम्ही ज्या पद्धतीनं गावावर लक्ष ठेवता, गावातील गुणवंतांचा सत्कार केला, सन्मान केला, त्यांना शब्द दिला, कौतुकाची थाप दिली आणि त्यांना सांगितलं की आजचीच मदत नाही तर तुम्हाला तुमचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण होईपर्यंत पुढच्या वर्षी असेल, कुठे तुमच्या हॉस्टेलचा विषय असेल किंवा तुमच्या मेसचा विषय असेल, काही अडचण आली अर्ध्या रात्रीच्याला तुम्ही मला फोन करा, संपर्क करा, तुम्हाला त्या पद्धतीची मदत दिली जाईल। आणि मला खात्री आहे दिलेला शब्द वाया न जाऊ देणार हे पाटील कुटुंब आहे, शब्दाला बांधील असलेले कुटुंब आहे आणि याची खात्री मी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून देतो, कारण मी जवळून बघितलेलं आहे, त्यांच्या सोबत मी आज काम करतोय। मला त्याचा अभिमान आहे की मी त्यांचा कार्यकर्ता आहे। मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, उशीर झालेला आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी वहिनी साहेब आपण आलात, एवढं सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली आणि